नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण घरच्या घरी लोखंडी तवा कसा साफ करायचा ते पाहणार आहोत. प्रत्येक घरोघरी प्रत्येक गृहिणी ही तवा रोज साफ करत असते, पण कितीही तो साफ केला की कितीही तो घासला तरी त्याच्यावर जंगही चढतो आणि तो खराबही होतो. हा तवा फक्त एक टोमॅटोद्वारे आपण कसा साफ करायचा ते आज पाहणार आहोत. तर इथे बघा, मी सगळ्यात पहिले एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तो टोमॅटो आपल्याला एका किसणीवर शिलून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे. आता बघा, इथे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा एक टोमॅटो असा बारीक करून घेऊ शकता किंवा जो टोमॅटो तुम्ही भाजीसाठी घेता त्याच्या वरचा भाग भाजीत टाकून त्याच्यामधला जो गर आहे तोही इथे वापरू शकता. पण माझा तवा खूप खराब झाला आहे म्हणून मी एक पूर्ण टोमॅटो इथे घेणार आहे. तर इथे आपल्याला हा जो टोमॅटो आहे हा पूर्ण असा किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्ध लिंबू वापरायचा आहे. लिंबू तुम्हाला माहीतच आहे, लोखंडाचा तवा साफ करण्यासाठी म्हणा किंवा जलमरचा ॲल्युमिनियमचे जे गंज वगैरे असतात किंवा जे कढई असतात त्याच्यासाठी साफ करण्यासाठी आपण नेहमी वापरत असतो, म्हणून आपण इथे अर्धा लिंबूसुद्धा वापरणार आहे. लिंबूमधला रस आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, रस काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठसुद्धा घालायचं आहे. तसंच जर तुमच्याकडे भज्याचा सोडा किंवा भजे खार जो आपण म्हणतो तो जर असेल तर तो सुद्धा आपण याच्यात मिक्स करू शकतो, पण मी इथे फक्त मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे छान असं लोखंडी तवा घासण्यासाठी एक सोल्युशन तयार झालेलं आहे. आता मी गॅसवर गरम करायला तवा ठेवला होता, तो तवा आपण काढून घेऊया. आता बघा, हा जो गरम झालेला तवा आहे याच्यावर हे जे मिश्रण आहे किंवा एक सोल्युशन आहे हे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर पूर्ण तवाभर याला फैलून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता, या प्रकारे आपल्याला पूर्ण जे मिश्रण आहे ते तव्यावर लावून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की अगदी 1 ते 2 सेकंदामध्ये याच्यावर चढलेला जो जंग आहे किंवा जे मड आहे तो आपोआपच निघायला लागेल. आता आपल्याला इथे ताराची एक वाकसणी घ्यायची आहे आणि त्या ताराच्या वाकसणीने याला घासून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात हा तवा पूर्ण घासून स्वच्छ होतो. नक्की ट्राय करा. इथे बघा, आपला किती छान असा तवा बऱ्यापैकी निघालेला आहे. आता आपल्याकडे असलेली दिवाळीसाठी वापरलेली जी दिवनाली असते ती दिवनाली इथे घेऊया आणि याने एक वेळा हा तवा छान असा घासून घेऊया. याने काय होईल की जे जिद्दी डाग आहे ते डागसुद्धा निघून जाईल. आता बघा, बऱ्यापैकी हा तवा साफ झालेला आहे. आता आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊया. तुम्ही बघू शकाल तवा हा पूर्णतः निघाला आहे. आता बघा, याचे जे काठं राहिलेलं आहे हे सुद्धा असा 1-2 वेळा घासला की निघून जाईल. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.